आणि राज्यात एक महत्त्वाची घडामोड समोर येते। बीडचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठेकेदाराला झापलेला आहे। जिल्हा रुग्णालयामधील एका विभागात काम व्यवस्थित न झाल्यामुळे दादांचा संताप पाहायला मिळाला। एवढा निधी देऊन सुद्धा कामं व्यवस्थित का नाहीत असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केलेला आहे। आम्ही पैसे देतो, आम्ही फुकट काम करत नाही। आमची एवढीच विनंती की हा जनतेचा पैसा आहे, त्याच्यामुळे जनतेचा पैसा व्यवस्थित खर्च झाला पाहिजे। आम्ही कुणालाही 5 पैसे कुणाला मागत नाही। जे काही पैसे मंजूर करतो ते इथं खर्च करायचे असतात। तुम्ही इथंच बघा किती इथं आहे का स्क्रू, इथं आहे का स्क्रू अंडरवर्किंग आहे, तर मग कशाला मला उद्घाटनाला बोलवलं? सांगू नका, हँड ओव्हर केलेलं बिल्डिंग आहे। ही पद्धत बरोबर नाही, ऍक्शन घेईल त्याच्यावर। नाहीतर ज्यांनी काम केलं त्याला ब्लॅकलिस्टला टाकेल। हँड ओव्हर केलेलं इमारत आहे। मी जे बघतो बारीक, मला हाऊस नाही। आमचे प्रतिनिधी आकाश सावंत आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। आकाश, अजित पवार यांनी नेमका का संताप व्यक्त केलाय? ऋतुजा, अजित पवार बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे कालपासून बीड जिल्ह्या दौऱ्यावर आहेत। त्यांनी आज सकाळी जे आहेत ते बीड जिल्हा रुग्णालयातील कॅथोलिक विभागातील एका लॅबचं उद्घाटन केलं। हृदयासंदर्भातील विकारा संदर्भात या लॅबचं उद्घाटन करण्यात आलं। त्यावेळी जे काम होतं या लॅबचं ते ठेकेदारांकडून अंडरवर्किंग आहे। त्यामुळे अजित पवारांनी ठेकेदाराला चांगलंच झापल्याचं बघायला मिळत आहे की अजित पवार असं म्हटले की हा जो पैसा आहे हा जनतेचा पैसा आहे आणि मी त्यामध्ये कसल्याही पद्धतीचा भ्रष्टाचार जो आहे, कसल्याही पद्धतीचा कामचुकारपणा जो आहे तो मी खपवून घेणार नाही। आणि नुसती रंगरंगोटी करताय का, काम आणखीन जसाल तसंच आहे आणि मला उद्घाटनाला बोलवताय का? म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांनी जे ठेकेदार आहेत तिथं त्यांना झापल्याचं बघायला मिळत आहे। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।